प्रशांत कोरटकरवरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले। प्रशांत कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपलेला होता। परिणय फुके यांनी हा गंभीर आरोप केलाय। तेलंगणामध्ये कोरटकर काँग्रेस नेत्यांच्या घरी लपला होता आणि काँग्रेस कोरटकरला वाचवण्याचं काम करते असा परिणय फुके यांनी गंभीर आरोप केलाय। आणि मी तुम्हाला मागे सांगितलं कोर्टाचं प्रोटेक्शन हटवण्याकरता स्वतः फडणवीस साहेबांनी लक्ष घातला, गृह विभागाने त्यात लक्ष घातलं आणि त्याचं जे प्रोटेक्शन आहे ते काढून घेतलं आणि प्रोटेक्शन काढल्यानंतर 4 ते 5 दिवसात त्यांना अटक करण्यात आली। तेलंगणामध्ये ते काँग्रेसच्या एका नेत्याकडे लपून होते आणि यामागे निश्चितच कोरटकरला वाचवण्याचा प्रयत्न काँग्रेसच करत होती हे स्पष्ट झालेलं आहे। आणि कुठेतरी कोरटकरला या प्रकारचं काहीतरी वक्तव्य करून कोरटकरबद्दल मला असं वाटतं की काहीतरी आपण दिशाभूल करतोय। या कोरटकरवरती कडक से कडक कारवाई होणार। स्वतःचं पाप लपवण्यासाठी काँग्रेस नेत्याचं नाव घेतात आणि तो कुठलाही नेता नाही, काँग्रेसचा त्याच्याशी काही संबंध नाही, तो भाजपचाच कार्यकर्ता आहे। प्रशांत कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपला होता असा परिणय फुके यांनी आरोप केल्यानंतर आता काँग्रेस नेत्यांनी सुद्धा तिखट प्रतिक्रिया दिली आहे। भास्कर जाधव यावर काय म्हणाले तेही पाहूया। परंतु तुमचं सरकार करतं काय? एवढी पथकं नेमून उठसूट काँग्रेसच्याकडे नाही तर विरोधी पक्षाकडे बोटं दाखवायची आणि आपलं पाप झाकायचं ही काही पक्षाला आता सवयच लागून गेलेली आहे।